पहिलीच बातमी रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भातली, कारण विलासराव देशमुख यांच्या संदर्भात त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे। विलासरावांवर आपण कोणतीही टीका केलेली नाही, मात्र तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे। दरम्यान लातूरमध्ये सोमवारी प्रचार सभेत बोलताना भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं। त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली। अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांनीही रवींद्र चव्हाणांनी केलेल्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती। मात्र आता या वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे। आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही। त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत। त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी घेईन। ते असं म्हणाले की लोकांसाठी जगलेल्या माणसाची नावं एकच मनावर कोरली असतात। मी एकच गोष्ट पुन्हा मी तेच सांगेन, तुम्ही ते पूर्ण म्हटल्यानंतर पॉलिटिकली या सगळ्या गोष्टीकडे पाहू नका। माझी पुन्हा तेच विनंती आहे, त्यांच्या चिरंजीवांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न करेन, जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याची दिलगिरी घेईन। दरम्यान विलासरावांवर टीका केली नाही, आपण काँग्रेसचा एजेंडा पाहिला ते फक्त विलासरावांना फोकस करून मतदान मागत आहेत अशी सारवासारव रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या या वादग्रस्त विधानावर केली आहे। ऐकूया। मी विलासरावांचा जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरची टीका टिप्पणी काही केली नाही। तू त्या ठिकाणी यावेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय, तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण विलासराव फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय। रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे। दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। यानंतर पुढची बातमी पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिशन पुणे महानगरपालिका हाती घेतल्याचं दिसतंय। दुपारी त्यांनी सर्व उमेदवारांची बैठक बोलावली आहे। यावेळी ते सर्व प्रभागातील उमेदवारांसोबत चर्चा करणार आहेत। निवडणुकीतली रणनीती आखत उमेदवारांना कानमंत्र देण्यासाठी ही बैठक घेतली जाणार आहे। प्रचार सभांच्या नियोजनाबाबतही या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील आता अजित पवार हे मैदानात उतरल्याचं दिसतंय। पुढची बातमी पाहूया। सुधीर मुनगंटीवार फडणवीसांवर नाराज राहू शकत नाही, त्यांचे मतभेद केवळ स्थानिक स्तरावर आहेत अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। कारण मुनगंटीवार आणि फडणवीस यांच्यामध्ये संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे मोठं विधान केलं। फडणवीस जे बोलतील तो आमच्यासाठी अंतिम शब्द असतो असं देखील बावनकुळे म्हणाले। नाही, सुधीर भाऊ जरी कुठल्या कारणाने त्यांचे मतभेद असतील त्यांच्या चर्चेमध्ये, पण सुधीर भाऊ कधीही देवेंद्रजींच्या विषयावर कधीच नाराज राहत नाही। मतभेद थोडे लोकल लेवलचे आहेत, चंद्रपूरमध्ये आहेत, पण त्या ठिकाणी हा देवेंद्रजीच्याबद्दल कधी सुधीर भाऊनी कुठल्याही पद्धतीने मनभेद केला नाही। कुठलीही पार्टी आमची या ठिकाणी देवेंद्रजीच्या नावाने कधी त्या ठिकाणी कुणाच्याही मनात काही शंका उरत नाही। देवेंद्रजी एकदा बोलले तो अंतिम पक्षाकरता निर्णय असतो।
खरं तर देवेंद्रजी आमच्या महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 1.5 कोटी सदस्य संख्या असलेल्या पार्टीला एकमेव देवेंद्रजीचा आधार आहे. आमच्या पक्षामध्ये कधीही देवेंद्रजीबद्दल कुणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही. आमची पार्टी देवेंद्रजींच्या नावाने एकच संघ आहे. पुढची बातमी पाहूया. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधलेला आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिनविरोध निवडणुका होत असल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. महापालिकेने ज्याच्यावर ठपका ठेवला त्या निवडणूक अधिकाऱ्याला क्लीन चिट दिली असल्याचा मुद्दा राऊतांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे निवडणूक आयोगाचा क्लीन चिटचा कारखाना हा देशासाठी आणि राज्यासाठी धोकादायक असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्या आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा एजंट असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. दुसरीकडे भाजपामध्ये होणाऱ्या पक्षप्रवेश तसेच बंडखोरीवरून देखील राऊतांनी खडेबोल सुनावले. महापालिकेने ज्याच्यावर ठपका ठेवला होता त्या निवडणूक अधिकाऱ्यालाही क्लीन चिट दिली. गुलाबाची गोष्ट करतोय. त्या ठिकाणी पैसे घेऊन ज्यांना टोकन दिलं त्यांना अर्ज भरू दिले नाही. मग आपचे उमेदवार आहेत, जनता दलाचे उमेदवार असतील आणि मुख्य म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बबन महाडिक ते रांगेत उभे आहेत आणि त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही. दरम्यान पालिका निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगावरच टीका केली जाते विरोधकांकडून. ही निवडणूक आयोग यावर आता टीका करताना खडसे काय म्हणाले की निवडणूक ही लोकशाही पद्धतीला बाजूला सारून हुकुमशाहीकडे वाटचाल करणारी दिसते असं म्हणत एकनाथ खडसे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली. उमेदवारांवर दबाव आणून उमेदवारांना माघार घ्यायला लावण्याचा प्रकार सुरू असल्याची ही खंत त्यांनी व्यक्त केली. तर पूर्णपणे सत्ता असताना देखील जळगाव शहरामध्ये कोणते विकासाचे प्रकल्प आले असं म्हणत खडसेंनी महाजनांच्या सिंगापूर करण्याच्या संदर्भातल्या वक्तव्याचा समाचार घेतला. अलीकडची निवडणूक ही माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक अशी दिसते आहे की जे लोकशाही पद्धतीला बाजूला सारून हुकुमशाही पद्धतीने वाटचाल करणारी दिसते आहे. एका बाजूला उमेदवारांवर दबाव बांधून त्या उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडणे अशाही तक्रारी आहेत. आणि अशा वातावरणामध्ये जळगावकरांना मतदान करायचं आहे. स्वच्छ चांगलं मतदान व्हावं ही आमची अपेक्षा आहे. मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं की जळगावचा सिंगापूर करू. सरकार भाजपचं आहे. वर्षानुवर्षे या ठिकाणी सत्तास्थानी राहिलेले लोक आहेत. पण 5 वर्षामध्ये सरकार जवळपास आता असतानासुद्धा या जळगाव शहरामध्ये कोणत्या विकासाचे प्रकल्प आले, कोणत्या रचना या ठिकाणी झाल्या. रस्त्यांच्या दुरावस्था आहे, पिण्याच्या पाण्याची अवस्था खराब आहे, आरोग्याची तर सुविधाच नाही आहे, स्वच्छतेचा अभाव आहे. अशा अनेक समस्या अजूनही जशा आहेत तशा जिवंत आहे. त्यामुळे सिंगापूर करण्याचं दूर याच्या माध्यमात एक चांगलं शहर उभं राहावं अशी अपेक्षा आहे. पुढची बातमी पाहूया. आता मनसेला भाजपानं मोठा धक्का दिलेला आहे. मनसेचे कट्टर नेते म्हणून ओळख असलेले संतोष धुरी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मनसेमध्ये नाराज असलेल्या संतोष धुरी यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं भाजपनं मनसेला हा मोठा धक्का दिला आहे. कारण त्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. वार्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्यासाठी संतोष धुरी हे इच्छुक होते. मात्र ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली. ठाकरेंच्या शिवसेनेनं निशिकांत शिंदे यांना या ठिकाणाहून उमेदवारी दिली आहे. इथं त्यांचा सामना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर यांच्यासोबत होणार आहे. मी काल जाऊन भेटलो त्यांना, त्यांची सदिच्छा भेट घेतली. अर्धा तास गप्पा झाल्या, बरं वाटलं भेटून, चांगल्या गप्पा झाल्या. आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे काय आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळेल. हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय, त्यांनी विचार केला पाहिजे. आमच्याकडले काही लोक गेले, काँग्रेसमधले गेले, त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलंय मला माहित नाही.
किती जणांना पैसे देणार ते आहे. भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाही. लक्षात घ्या. जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील. अनेक इच्छुक उमेदवारांना उमेदवारी नाकारली, त्यामुळे ते आता पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. नाशिकमधून बातमी आहे. नाशिकचे 2 माजी महापौर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी महापौर दशरथ पाटील आणि माजी महापौर अशोक मुर्डक हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे दोन्ही नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील शिवसेनेकडून सातपूरमध्ये उमेदवार आहेत, तर अशोक मुर्तडक हे देखील पालिका निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार आहेत. पुढची बातमी पाहूया. नांदेड इथं झालेल्या सभेमध्ये MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली. अजित पवार हे काका शरद पवारांचे झाले नाहीत तर ते नांदेडमधील जनतेचे काय होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये जाऊन काय साध्य केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. चव्हाणांना भाजपमध्ये बाजूला सारल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अजीत पवार, तुम शरद पवार के नहीं हुए, तुम नांदेड़ के क्या हो सकते हो? जो आदमी तुमको पाल पोस के बड़ा किया, तुमको मुकाम दिया, तुमको इज्जत दिया, तुम उसी को घर में बिठा के आगे बढ़ गए। ये अजीत पवार की पहचान है। और खुद खड़े होकर बोलता है 75,000 करोड़ का गबन का मुझ पर इल्जाम है, क्या हुआ? हाँ अजीत पवार, तुम्हारा नाम अजीत पवार है। तुम्हारा नाम कोई मुसलमान का नाम होता तो तुम 75 साल जेल में रहते। ये फर्क है जो सत्ता में रहता है और जो मजलूम मुसलमान होता है। अशोक राव साहब, आपको क्या एक मंत्री पद भी नहीं दिए मोदी? इतना कर रहे आप उनके लिए, कम से कम मिनिस्टर ऑफ स्टेट तो बनाते आपको। आप तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे। हाँ, ये और बात है कि आदर्श स्कैम में आपको इस्तीफा देना पड़ा। आप तो कम से कम नरेंद्र मोदी आपको कुछ तो दे देते। आप तो मराठा लीडर हैं, नांदेड़ के हैं। आपको तो चाय में से नरेंद्र मोदी चाय तो पिलाए, मगर चाय से तो मक्खी को निकाल के बाजू कर दिया आपने। पुढची बातमी अमरावतीतून आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणांनी रविवारी भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता, तर काल त्यांनी अमरावतीच्या साईनगर प्रभागामध्ये युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला आहे. साईनगर प्रभागामध्ये भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. तसेच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन देखील केलं. त्यामुळे नवनीत राणा या भाजपाच्या उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधामध्ये सचिन भेंडे यांना पाठबळ देत असल्याची चर्चा आहे. अमरावती पालिकेत भाजपा आणि रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष एकमेकांसमोर उभा ठाकलेला आहे. त्यामुळे नवनीत राणा एकीकडे भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराचा देखील प्रचार करताना दिसत आहे. अमरावतीमध्ये भाजपा 68 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर स्वाभिमानी पक्ष 34 जागेवर निवडणूक लढवत आहे. नवनीत राणा भाजपमध्ये आहेत. फडणवीसांसोबत रोड शोमध्ये त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे अमरावतीत नवनीत राणांचा पाठिंबा कोणाला आहे असा सवाल या निमित्तानं विचारला जातो. अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत आहे. अनेक ठिकाणी या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढून ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीची बसली पाहिजे. स्वाभिमानी पक्षाचा प्रचार करण्यावरून बच्चू कडूंनी नवनीत राणांना टोला लगावलाय. तुषार भारतीय यांनी रवी राणांविरोधामध्ये निवडणूक लढवली होती. नवनीत राणा या भाजपाच्या जरी असल्या तरी त्या पती म्हणून रवी राणा यांच्या पाठीशी उभ्या आहेत. यासाठी त्यांचं कौतुकच करतो असा टोला बच्चू कडूंनी लगावला. दरम्यान भाजपाला सोबत घ्यायचं आणि 34 ठिकाणी स्वाभिमानीचे उमेदवार उभे करायचं असं करत रवी राणांनी केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार असलेल्या पक्षाला खिशात ठेवण्याचं काम केलंय. यासाठी रवी राणांना दाद द्यावी लागेल असा टोला देखील बच्चू कडूंनी लगावला. साईनगर प्रभागात भाजपचे जे उमेदवार आहेत तुषार भारती यांच्या विरोधात
सचिन भेंडे नावाचे युवा स्वाभिमानचे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत आणि नवनीत राणा यांनी या ठिकाणापासून आता प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. तुम्ही कसं पाहताय? खरं तर मी फार चांगल्या दृष्टिकोनातून पाहतो आहे का आखरी त्यांच्या रवी राणाचा पक्ष हा आपल्या पतीचा पक्ष आहे आणि त्या पतीच्या विरोधात तुषार भारती उभे होते म्हणून पत्नीनं जी दाखवल्या पाहिजे म्हणजे एकजूट. पक्ष भाजपचा जरी असलो तरी मी पती म्हणून रवी राणाच्या सोबत आहे म्हणून त्यांनी जो भाजपच्या विरोधात जाऊन नारळ फोडलं. एका इकडे हिंदू शरणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि दुसरीकडे भाजपच्या विरोधात ते नारळ फोडतात आणि त्यांचं भाजपला अंगावर घेण्याची ताकद ठेवतंय आणि फक्त पतीसाठी पतीच्या पक्षासाठी. तर त्यांचं मी कौतुक करतो. खरं तर सलाम नवनीतजी राणा तुम्हाला, आमचा खरं तर मुजरा आहे. नुकतेच पक्षाचे नेते बावनकुळे जे आहेत ते येऊन गेले रवी राणा यांच्या घरी आणि त्यांनी काही जागा मागे घेण्याची त्यांना तयारी विनंती केली होती. मात्र असं असताना देखील रवी राणा यांच्या 34 जागा रिंगणात आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो का? नाही, रवी राणाचं कौतुक यावरनं मी पहिल्यांदा कौतुक करतो बरं. म्हणजे स्वाभिमान जो म्हणतो ना रवी राणानं जो जिवंत ठेवला का 6 भाजपला घेऊन लढायचं आणि 34 ठिकाणी स्वाभिमानाला उभं करायचं. म्हणजे इथं तुम्ही लक्षात घ्या का केंद्रात ज्याचं राज्य आहे आणि राज्यात ज्यांचं राज्य आहे त्याला खिशात ठेवण्याचं काम रवी राणानं केलं. म्हणजे मानावं लागेल. हम तो टाली बजाएंगे रवी राणा के लिए ये बोलतंय स्वाभिमान. का भाजपचे आमच्या इथं अचरपूरले 4 भाजपचे नगरसेवक स्वाभिमाननं पाडले आणि तरी सुद्धा भाजपवाले शब्द बोलू शकत नाही. ही ताकद रवी राणाची आहे. त्या ताकदीला आमचा सलाम आहे बिलकुल. तर त्यांनी पुन्हा दाखवून दिलं का हे स्वाभिमान पार्टी आहे, भाजपची झुकणेवाली नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. पुढची बातमी पाहूया. जालन्यामधून बातमी आहे. नगरविकास खातं आमच्याकडे असल्यानं महापालिकेचा विकास आम्हीच करू शकतो असं वक्तव्य जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. जालना महानगरपालिकेमध्ये शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवतीये. त्यामुळं मित्रपक्ष असलेल्या भाजपचं शिवसेनेला तगडं आव्हान आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचीही जालन्यामध्ये सभा झाली. मात्र नगरविकास खातं आमच्याकडे असल्यानं महापालिकेचा विकास आम्हीच करू. लाडक्या बहिणींचं पूर्ण समर्थन शिवसेनेला आहे. त्यामुळं नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकेल असा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला आहे. अरे नगर विकास खाता माझ्याकडे आहे, आमच्याकडे आहे. इथं आमदार मी आहे, सर्व आम्ही आहोत आणि त्यामुळे काय नगर विकास खात्याशिवाय विकास होऊ शकत नाही. आणि लाडक्या बहिणीचं पूर्णपणे समर्थन शिवसेनेला आहे, एकनाथजी शिंदेला आहे आणि शिवसेनेला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि वेगवेगळे आश्वासनं आता दिले जात आहेत. विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला जातो. लातूरमध्ये सुजात आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं. काही लोक वेगवेगळ्या रूपात येतील, जय भीम म्हणतील, बुद्ध विहारात जाऊन येतील आणि नंतर भाजपची कमळाबाई देऊन जातील. अशा कमळाबाई आणि त्या घड्याळाला विहाराच्या वस्तीच्या बाहेरच ठेवायचं आहे असं त्यांनी म्हटलं. आमच्या वस्तीमध्ये एंट्री नाही म्हणजे नाही असं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केलं. लातूरमधल्या प्रचारसभेमध्ये ते बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलंय. तर काँग्रेस आणि वंचितची युती झाल्यामुळे आपल्यातील गद्दार बाहेर पडले आहेत, त्यांना जागा दाखवायची आहे असा इशारा देखील सुजात आंबेडकर यांनी या सभेत बोलताना दिला. लातूरमध्ये झालेल्या या जाहीर सभेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काँग्रेस वंचित युतीमुळे आगामी निवडणुकीमध्ये समीकरण बदलण्याची शक्यताही वर्तवली जाते. आपल्याकडे वेगवेगळी लोक प्रचाराला येणार आहेत. जय भीम म्हणतील, निळा गमछा घालतील, पाया पडतील, विहारात पण जाऊन येतील आणि नंतर काय करतील, जाता जाता हळूच भाजपची एक कमलाबाई देऊन जातील. आता तर अशा कमलाबाईला आणि त्या कमलाबाई बरोबर फुकट येण्याला घड्याळाला कोणत्याही परिस्थितीत विहाराच्या वस्तीच्या मोहल्ल्याच्या बाहेर ठेवायचंय आणि त्यांना सांगायचंय आमच्या वस्तीत एंट्री नाही म्हणजे नाही, कारण आमचं ठरलंय.